जोग माया तू तो काली में कल्याणी रे तू तो काली में कल्याणी रे जो क्या जोग माया तू तो काली में कल्याणी रे जो क्या जोग माया तू तो काली में कल्याणी रे जो क्या जोग माया जो
बधाई हो स्वामी जी ने बहुत सुंदर आज नृत्य भी करवाया आज ओझर गाँव में भागवत कथा बड़ी विधिपूर्वक संपन्न हुई है। परंतु विशेष कल का जो कार्यक्रम है सभी जनता को भागवत दर्शन करवाया जाएगा, कल करवाया जाएगा। आप सब कल भागवत जी को प्रणाम कर सकते हैं। वो कल जहाँ से आगे दर्शन करवाया जाएगा। अगर आप शांति पूर्वक अगर आएंगे तो आपको दर्शन संपन्न होगा। कल का कार्यक्रम 3 बजे ठीक कल के कार्यक्रम को बताएंगे। और अभी हमारे पास 40 कार्यक्रम कराएंगे, परंतु कल कार्यक्रम जो है होगा। ताकि मैं आप लोगों की इतनी प्रशंसा नहीं करूँगा क्योंकि प्रशंसा करने पर नजर लगने के चांस बन जाते हैं। कहीं नजर नहीं लग जाए आपको,
ये आपने इतना अच्छा कार्य किया है। अभी आगे का कार्यक्रम हमारे मन से चला करके कल शेष कार्यक्रम आपको बताएंगे। हेलो 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 आपल्या इथे उपस्थित राहिलेले परमपूज्य श्री नर्मदानंदजी महाप्रभू यांचा सत्कार भागवत भूषण श्री विजय कृष्णजी पाराशर महाराज यांनी करावा ही मी त्यांना नम्र विनंती करते. थोडक्यात नियोजन या ठिकाणी सांगण्यात येत आहे. उद्या ठीक 4 वाजता दुपारी 4 वाजता श्रीमद भागवत कथा ग्रंथ मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक चैतन्य सर्व्हिस स्टेशन म्हणजे आग्रा रोड पासून तर या मिरवणुकीमध्ये त्यांच्या सुरसाव्य वाणीतून आपण भागवत कथा ऐकली असे परमपूज्य श्री श्री विजयकृष्ण बारासरजी महाराज येई मिरवणुकीत असणार आहेत. त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामी पालखीचे पण त्याबरोबर नियोजन आहे मिरवणुकीचं. तेव्हा सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी 4 वाजता या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लगेचच नर्मदानंद महाराज यांचं प्रवचनाचा कार्यक्रम होईल 1 तासाचा. त्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम तपोवन या ठिकाणी राहत असलेले परमपूज्य माधवगिरी महाराज यांचाही प्रवचनाचा कार्यक्रम होईल. यानंतर परमपूज्य श्री प्रणव चैतन्यजी महाराज यांचा सत्कार भागवत भूषण श्री विजय कृष्णजी पाराशर महाराज यांनी करावा ही मी त्यांना नम्र विनंती करते. या दोन्ही प्रवचनांच्या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसाद साधारण 7:30 ते 9 या कालावधीचं नियोजन आहे. सर्व भाविकांनी त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. त्याचबरोबर आयोजन समितीमध्ये असलेले सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी आजची कथा संपल्यानंतर 10 मिनिटाच्या उद्याच्या नियोजनासाठी थांबायचं आहे. यानंतर एक विशेष सत्कार 2 मिनिटात आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्व भक्तगणांना अत्यंत नम्र सूचना आहे की ओझर या त्यांनी सपत्नीक हा सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांच्या धर्मपत्नींनी व्यासपीठावर यायचं आहे. डोगराजी भाभी यांनी प्लीज स्टेज पर आइए. आदरणीय जुगल किशोर डोगराजी यांचा आयोजित समितीमार्फत या ठिकाणी सत्कार होता. त्यांच्या अथक प्रयत्नातून गेल्या 7 दिवसापासून आपण ही कथा या ठिकाणी ऐकली. एक खऱ्या अर्थाने श्रेय या जुगल किशोर डोगराजी महाराज डोगराजी यांना जातं. तेव्हा आयोजित समितीने त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ किंवा हार आणि मोमेंटे देऊन सन्मानित करावं अशी आयोजन समितीला विनंती करतो. गेल्या 7 दिवसामध्ये या कार्यक्रमामध्ये आयोजन समितीने पूर्ण नियोजन केलं आहे. परंतु ज्या काही उणिवा या कार्यक्रमात राहिल्या असतील त्या पुढच्या कार्यक्रमामध्ये निश्चितच भरून काढल्या जातील. त्याचबरोबर हा कार्यक्रम वारंवार या ठिकाणी आयोजन व्हावा अशी प्रभूने आपल्याला सद्बुद्धी द्यावी ही खऱ्या अर्थाने ईश्वरचरणी प्रार्थना. या ठिकाणी जुगल किशोर डोगराजी आणि सौ भाभी यांचा या ठिकाणी आयोजन समितीमार्फत सत्कार होत आहे. हा सत्कार खऱ्या अर्थाने सुरेश जेजुरकर, राजूशेठ जैन, राजीव पांडे, रामकृष्ण पांडे यांच्या हस्ते होत आहे. यानंतर लगेचच आरतीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसाद
सर्वांनी 7 दिवसामध्ये जी शिस्त दाखवली त्या शिस्तीचा बरोबर तंतोतंत पालन करून महाप्रसाद घ्यायचा आहे. विशेषतः महिलांनी आपल्या मौल्यवान दागिन्यांची आणि छोट्या बालकांची जास्त काळजी घ्यायची आहे. आजचे आरतीचे मानकरी प्रधान मानकरी माननीय श्री राजू शेठ जैन, श्री राजू शेठ शिंदे, श्री पुंडलिक मंडलिक, श्री दत्तूबाई चौधरी, भागवताचार्य रजनीताई जाधव मोहाडी, चंदूबाई राजगड, श्री अरुण कदम, श्री विजय आपसुंदे, श्री दौलतराव मंडली, श्री शांताराम निफाडे, श्री वसंत पानगव्हाणे, मकरंद भावसार सर, श्री सुरेश शेठ जेजूरकर, श्री बाबा गोसावी, श्री भैयाजी भडके, श्री राजू पांडे, श्री रामसुख पांडे, श्री प्रमोद खांदवे, युवक मंडळ वानर सेना, कुलदीप क्षीरसागर पिंपळगाव आणि ज्यांनी घरून आरतीचं ताट आणलेलं आहे त्यांनी सुद्धा आरतीसाठी समोर उभं राहायचं आहे. ज्यांनी घरून आरतीची तयारी करून आणलेली आहे अशा सर्व भाविकांनी आपल्या स्टेज समोर आरतीचं ताट घेऊन आरतीसाठी उभं राहायचं आहे. या सर्वांनी घरून आरतीची तयारी करून आणलेली आहे अशा सर्वांनी स्टेज समोर उभं राहायचं आहे आरतीसाठी. आयोजित समिती मार्फत या ठिकाणी जुगल किशोर डोगरांजी यांनी आमचा हा जो सत्कार स्वीकारला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. मुख्य जजमान राजू भाई जैन, जो सम्मान आपने मुझे दिया इसका पात्र नहीं था मैं, लेकिन एक कथा की एक ही बात है कि एक आइटम देनी थी उन्होंने, तो उसने कहा कि हे भगवान मुझे औलाद दे दो ताकि मेरा वंश चले. उन्होंने कहा तथास्तु, लेकिन शादी मत करना, जिस दिन शादी करेंगे ये औलाद नहीं रही, क्योंकि वो राजा था. दूसरा आदमी अंधा था, उसको पूछा तो अंधा सोचने लगा कि मैं अंधा भी हूँ, गरीब भी हूँ, बे औलाद भी हूँ, तो मैं क्या चीज मांगू आज के भगवान से. तो उसने दिमाग लड़ाया, कहता महाराज अगर आप वरदान देना चाहते हैं तो मैं इन आंखों से अपने बेटे को सोने की थाली में खाना खाते देखना चाहता हूँ. एक बात में उसने 3 चीजें मांग ली. क्यों? कि उसने गुरु धारण किया हुआ था, राजा अभिमानी था, उसने गुरु धारण नहीं किया, इसलिए उसको वो सजा भी मिल गई. इसलिए गुरु धारण करना बहुत जरूरी है. जन्म माँ बाप देते हैं, रास्ता गुरु दिखाते हैं. मैं चाहता हूँ कि उज्जैन की पवित्र भूमि, मैं मुबारकबाद देता हूँ उज्जैन वालों के, जिन्होंने 8 बजे से 7 बजे लेकर 12 बजे तक अपने घर को भूल गए, भूख प्यास को भूल गए और भागवत कथा का वो जो नंद लिया, जो सम्मान किया, जो कथा सुनी. मैं ओझर वासियों का बहुत बहुत आभारी हूँ. इसलिए मैं ओझर वासियों के नौजवानों से भी ये बात कहूँगा, माँ बाप का आदर करो, बुजुर्गों को चाहिए बच्चों से प्यार करें, तो ही आगे बढ़ा जाता है आदमी. लेकिन गुरु वंदना करनी जरूरी है, गुरु धारणा जरूरी है. मैं कल महाराज जी से कहूंगा कि मेरी प्रार्थना पर आप 4:30 बजे यहाँ आकर आधे घंटे के लिए लोगों को दर्शन देना आपका आभारी रहूंगा. ये मेरी प्रार्थना महाराज से है. और कल महाराज ने घोषणा कर दी है कि हमारी भागवत की परिक्रमा की जाती है. जब भागवत खत्म हो जाए परिक्रमा, तो परिक्रमा के लिए भागवत को हम नीचे लाएंगे महाराज की इजाजत लेके. जो लोग परिक्रमा करने चाहते हैं वो शांतिपूर्वक परिक्रमा करें. और 4:30 से 5 बजे तक महाराज से मेरी हाथ जोड़कर बेनती है, रिक्वेस्ट है कि दर्शन के लिए आप इस पंडाल में चलो, भागवत में भी दर्शन कर लो और महाराज को बुलाऊं ना भाई. अरे वे उज्जैन वासी इस कथा से खुश हैं कि नहीं हैं? तो हाथ उठाइए. ऐसा शुभ काम बार बार हो, आपके अंदर हौसला चाहिए. यानंतर आरती होईल.
आणि आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. मान्यवर आरतीचे मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी घरून ताटं आणलेली आहेत त्या सर्वांनी आपल्या स्टेज समोर ग्रंथासमोर या ठिकाणी आरतीसाठी उभं राहायचं आहे. पापियों